बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो। आणि उदाहरणार्थ आमचे स्नेही मार्गदर्शक डॉक्टर भाऊसाहेब गमेश सर, प्राचार्य कला वाणिज्य महाविद्यालय येवला, मुलांना काहीतरी महापुरुषाचे विचार कसे देता येतील हा सदोदित त्यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा प्रयत्न असतो आणि ते नेहमी अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम आपल्या कॉलेजमध्ये राबवत असतात। या निमित्तानं त्यांचे सहकारी मित्र ठाकरे सर असतील, चौधरी सर असतील, शिंदे मॅडम असतील, ज्यांनी पहिल्यांदा मला इंट्रोडक्शन इंग्लिशमध्ये करून दिला, सलमान सरी मॅडम असतील आणि माझ्या बंधूंनी बघितली। महापरिनिर्वाण म्हणजे हे बघा, पहिली गोष्ट जयंती आणि पुण्यतिथी त्यांची साजरी होते ज्यांनी आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा वापर आपल्यासारखा चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्यासारखा चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न केला, आपल्या चांगल्या देशाच्या राष्ट्रासाठी कार्य केलेल्या महापुरुषांच्याच आपण जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतो। महापरिनिर्वाण ही परिभाषा वेगळी आहे, तर ते आपण ते परिभाषा काय ती पहिले समजून घेऊया। पुण्यतिथी आणि ह्या अभिवादन सभेला ज्यावेळेस 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि 7 तारखेला त्यांचा अंत्यसंस्कार दादर येथील चैत्यभूमीमध्ये झाला, तर त्या ठिकाणी ही सगळी अंत्यविधी आवरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोशलिटीचे आयोजन केले होते। त्याच्यामध्ये मोठी दिग्गज मंडळी त्या ठिकाणी जमा झालेली आहे आणि वामनदादा कर्डक असतील, अण्णाभाऊ साठे असतील, तर सगळे आपापलं गीत किंवा शोक सभा सादर करतात। अण्णाभाऊ साठे थोडेसे दुःखी खिन्न झालेले असतात, त्यांना भानावर आणण्यासाठी वामनदादा कर्डक म्हणतात, अण्णाभाऊ बस काही विचार मांडायच्या नाहीत अशोक शिबिरावर, त्यावेळेस अण्णाभाऊ वामनदादा कर्डकांची लेखणी घेतात आणि मग त्यांना शिकलेलं जे आहे, गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसलात का ऐरावत, निक बाहेरी बिन्नीवरती हे घाव, जगत बदल घालून घाव मजला सांगून गेले विप्राम, म्हणजे ही जे कवन आहे, गीत आहे, अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंनी गुरुवारी मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची फकीर आणि कादंबरी त्यांच्यासाठी समर्पित केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुवारी मानलं महात्मा फुलेंना, महात्मा फुलेंनी गुरुवारी मानलं छत्रपतींना, छत्रपतींनी गुरुवारी मानलं संत तुकोबारायांना आणि संत तुकोबारायांनी गुरुवारी मानलं गौतम बुद्धांना। आता ही जी परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा बुद्धापर्यंत जाते आणि बुद्ध म्हणजे काय, तर खरं ज्ञान त्याला प्राप्त झाले त्याला बुद्ध म्हणावं आणि बुद्धांना जे मानतात त्यांना बौद्ध म्हणावं, जे अनुयायी असतात त्यांना। तर हे बुद्ध धर्मामध्ये गौतम बुद्ध जे होते, बौद्ध धर्माचे जे प्रणेते होते, ज्यांनी बौद्ध धर्म संस्थापक आहेत, ते राजपुत्र होते, पण एके दिवशी त्यांना ना अशीच एक प्रेतयात्रा जाते जर्जर व्यक्तीची आणि त्यांना असं दुःख होतं आणि कळून चुकतं की आयुष्यामध्ये म्हणजे अभिलाषा किंवा तृष्णा हे दुःखाचं कारण आहे, म्हणून ते सोडून देतात आणि घराचा त्याग करतात आणि संसाराचा त्याग करतात आणि संन्यास घेऊन ते तपश्चर्या करायला लागतात। म्हणजे ह्या घटनेला बौद्ध परिभाषेनुसार प्रवर्ज्या म्हणतात किंवा ह्याच परिभाषेला एखाद्या व्यक्तीने समाजासाठी किंवा एखाद्या धर्माच्या रक्षणासाठी घराचा त्याग करणं, संसाराचा प्रपंचाचा त्याग करणं याला महाभिनिष्क्रमण म्हणतात। एखाद्या व्यक्तीने संन्यास घेणं किंवा समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपल्या आयुष्याला तिलांजली देणे, तपश्चर्या करणे, या घटनेला बौद्ध याच्यानुसार किंवा पाली भाषेनुसार महाभिनिष्क्रमण म्हणतात। आणि दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे महापरिनिर्वाण। आता हे बघा, जन्म आणि मृत्यू याच्यातून सुटका होण्यासाठी मोक्षप्राप्ती, आपलं जसं कसं काम 4 पुरुषात सांगितलेले, धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष, बरोबर, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये अष्टांग मार्ग सांगितलेले आहे। म्हणजे सम्यक दृष्टी पाहिजे, सम्यक वाणी पाहिजे, सम्यक वचन पाहिजे, सम्यक प्रयत्न पाहिजे, सम्यक चिंतन पाहिजे, सम्यक शेवटी समाधी, अशा अष्टांग मार्गाचं ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये पालन करतो
त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याला म्हणजे मोक्षप्राप्ती मिळते, म्हणजे महापरिनिर्वाण अशा प्रकारे. आणि हे कोणामध्ये सामान्य व्यक्तीमध्ये होतं का महापरिनिर्वाण? म्हणजे एखादा व्यक्ती मरतो त्याला निर्वाण म्हणूया किंवा कैलासवासी म्हणू, बुद्धवासी म्हणू. पण जी व्यक्ती महापरिनिर्वाण फक्त 3 व्यक्तींच्या बाबतीत, महापुरुषाच्या बाबतीत ही परिभाषा संबोधली जाते. एक, जैन धर्माचे बी तत्वे ॲज लाईक बुद्ध धर्मासारखे आहेत. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीरांचं जे मृत्यू झाला त्याला सुद्धा महापरिनिर्वाण म्हटलं जातं. गौतम बुद्धाला पहिलं महापरिनिर्वाण म्हटलं गेलं. आणि तिसरं महापरिनिर्वाण परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलले गेले. कारण इसवी सन पूर्व 563 ते 486 हा बुद्धाचा काळ आहे. जन्म झाला इसवी सन पूर्व 563ला. आणि त्यानंतर मी म्हणालो प्रेतयात्रा चालली आणि त्यांनी मग ते सोडून दिलं, त्याग केला, तपश्चर्या केली बोधिवृक्षाच्या खाली. आणि मग त्यांना जे खरं ज्ञान प्राप्त झाले. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिलं त्यांनी सारनाथ वनामध्ये प्रवचन केलं, त्याला धम्म प्रवचन चक्र म्हणतात. म्हणजे ह्या परिभाषा सगळ्या पाली भाषेतून किंवा बौद्ध धर्माच्या परिभाषा आहेत. महाभिनिष्क्रमण म्हणजे त्याग करणे. त्याग केल्यानंतर तुम्ही अष्टांग मार्ग किंवा ज्या काही तत्त्व असतात, जीवनाच्या आयुष्याचे प्रिन्सिपल्स असतात, त्याला धरून तुम्ही आपण ज्यावेळेस आयुष्याचं मार्गक्रमण करतो, अष्टांग मार्गाचं पालन करतो, त्रिशरण पंचशिलाचं म्हणजे पालन करतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते, अशी ही संकल्पना आहे. महापरिनिर्वाण हे फक्त 3 व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगितलं. एक गौतम बुद्ध, 2 नंबर 24वे तीर्थंकर भगवान महावीर जैन धर्माचे, आणि तिसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच बद्दल हे वापरलं जातं परिभाषा. तर हे वापरत असताना महापरिनिर्वाण, बुद्ध म्हणजे खरं ज्ञान. आता मी हळूहळू तिकडेच येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या विद्यार्थ्यांचा अगदीच जवळचा संबंध आहे. कारण एवढी इन्स्पिरेशन घेऊ शकतो की अमेरिकेतला सर्वोच्च राष्ट्रातला एक निग्रो म्हणणारा बराक ओबामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इन्स्पिरेशन घेतो आणि अमेरिकेसारख्या महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची इन्स्पिरेशन किंवा प्रेरणास्रोत फक्त आपल्या भारतापुरता किंवा महाराष्ट्रापुरता किंवा आपल्या विद्यार्थ्यापुरता मर्यादित आहे का? प्रेरणा कुणीही घेऊ शकतं आणि त्या प्रेरणेतून आपले संकल्प, ध्येय, उद्दिष्ट आपण निर्माण करू शकतो. आपली नवी क्षितिज आपण निर्माण करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं नवं असं आयुष्य, एक चांगलं आयुष्य घडवण्यासाठी या महापुरुषांनी खऱ्या अर्थाने जी घालून दिलेली मानवी मूल्य आहेत ते आपण त्या ठिकाणी आता सरांनी सांगितलं. समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हे जे मानवी मूल्य खऱ्या अर्थाने राज्यघटनेत, तर आपल्याला एवढंच माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी. असं नाही आहे. 64 विषयामध्ये निष्णात असणारे, तज्ज्ञ असणारे एक महान विभूती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रेरणा घेतली किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याची जी सुरुवात आहे ती येवल्यातूनच आहे. त्याचं कारणही तसंच आहे. 1930ला गोलमेज परिषदेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये गेले होते. त्यावेळेस आपल्याच मुखेड गावामध्ये म्हणजे दलितांनी ग्रंथदिंडी काढली म्हणून सवारांनी हल्ला केला आणि ती बातमी जशीच्या तशी BBC लंडनवर झळकली. बाबासाहेब दुःखी झाले आणि दादासाहेब कर्मीवर दादासाहेब गायकवाड यांना पत्र तार लिहून त्यांनी सांगितलं हे काय प्रकार आहे. तेव्हा तत्कालीन ते प्रांत असतील, जे फौजदार असतील, त्यांना ते कळलं की माझ्या समाजावर अन्याय होता कामाने. आणि मग आल्यानंतर 1930ची जी घटना, त्याच्यानंतर 1935 साली 13 ऑक्टोबरला अयोध्येत येऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी आता मुक्तिभूमी उभारलेली त्या ठिकाणी आवेशपूर्ण 1.5 तास भाषण केलं आणि त्याची कारणमीमांसा सांगितली की मी हिंदू धर्मामध्ये जन्मलो आहे पण मरणार मात्र हिंदूमध्ये मरणार नाही. कारण का हिंदू धर्माने आमच्यावर एवढा अन्याय अत्याचार केला आहे की दलितावर एवढा अत्याचार केला आहे, ज्या कुत्र्या मांजरांना पाण्याची पिण्याची मुभा आहे ती माणसांना नाही आहे. म्हणजे प्युअर वॉटर इज अ ह्युमन राईट. माणसाला शुद्ध पाणी पिण्याचा हक्क आहे. म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो मिळाला पाहिजे, अशी ही विचारधारणा आणि जगाच्या पाठीवर पाण्यासाठी सत्याग्रह करणारं किंवा सत्याग्रह करणं किंवा धरणं करणं, आंदोलन करणं जगाच्या इतिहासामध्ये एकमेव महाराष्ट्राचं 14 तळ आहे. म्हणजे अशा प्रकारचे संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आला. पण त्याची जी आयुष्याच्या शेवटच्या भागात धर्म स्वीकारण्याची वेळ आली. त्यांनी पूर्ण सगळ्या धर्माचा अभ्यास केला. धर्म म्हणजे काय? धार्यती धर्म, धारणात धर्म. जे काही चांगलं धारण करायचं आयुष्यामध्ये माणसाने त्याला धर्म म्हणायचं आहे. मग ते चांगले मूल्य असतील, चांगले विचार असतील, चांगले संस्कार असतील. तर हे संस्कार गौतम बुद्धापासून आलेले होते.
आणि त्याची सुरुवात अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर म्हणजे गौतम बुद्धाचा मृत्यू झाला इसवी सन पूर्व 486ला. 1 वर्षानंतर राजा अजातशत्रूंनी इसवी सन पूर्व 487ला पहिली धम्म परिषद, बौद्ध धर्माची परिषद बोलवली आणि ती पहिली परिषद झाली जागतिक परिषद. दुसरी परिषद कंप्लीट 100 वर्षांनी घेतली गेली राजा कालाशोक यांनी. इसवी सन पूर्व 387ला पहिली झाली. इसवी सन पूर्व 287ला कालाशोक आणि इसवी सन पूर्व 240ला राजा सम्राट अशोक यांनी तिसरी जागतिक बौद्ध महापरिषद घेतली, धर्मासाठी परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये 3 असे ग्रंथनिर्मिती करण्यात आल्या. 3 ग्रंथनिर्मिती म्हणजे त्रिपिटक, विनयपिटक, शुद्धपिटक आणि आदिधम्मपिटक अशी ही त्रिपिटक शेवटची ग्रंथसंपदा आहे. म्हणजे ज्या देशामध्ये बौद्ध धर्माचा लुंबिनी, आता हे नेपाळमध्ये एक राहिंदेही जिल्हा आहे, त्या ठिकाणी लुंबिनी नावाचं गाव, ज्या ठिकाणी जन्म आहे बुद्धाचा, तत्कालीन भारतामध्ये या बौद्ध धर्माचा उगम झाला आणि त्याच भारत देशामध्ये बौद्ध धर्माचा कुठेही प्रचार प्रसार नाही झाला परंतु जर्मनी असेल, जापान असेल, सिलोन म्हणजे श्रीलंका असेल, नेपाळ असेल, नेपाळ कमी प्रमाणात आहे पण थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, अशा देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार खूप प्रमाणात झाला पण भारतामध्ये नाही झाला. पण 2500 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 16 ऑक्टोबर 1956ला म्हणजे मृत्यूच्या अगदी 2-1 महिने अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व नागपूरची मध्ये मुक्तिभूमी 1 नंबर येवला दीक्षामध्ये भूमी तिकडे आणि 3 नंबर चैत्यभूमी म्हणजे महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी आपण म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यविधी झाला. म्हणजे मला हे सांगायचं आहे, बुद्ध म्हणजे खरं ज्ञान, म्हणजे आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःच तुम्ही प्रकाशित व्हा आणि इतराला प्रकाश द्या आणि समाजाचं भलं करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 प्रिन्सिपल घेतलेलं आहे. आता तुम्हाला योगायोग वाटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतलं, PhD केली. आशिया खंडातला असा एकमेव विद्यार्थी आहे, त्याच्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून त्या विषयामध्ये PhD कोणी झालेलं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव व्यक्ती आहेत भारतातले की DSc जी पदवी आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून भारत एकमेव भारतीय 100 वर्षे झाले. 1923ला त्यांनी DSc ही पदवी म्हणजे आता 2024 चालू आहे, 100 वर्षे झाले तरीसुद्धा भारतातील एकाही विद्यार्थ्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठातून DSc ही पदवी अजूनही प्राप्त केलेली नाही. आणि कोलंबिया विद्यापीठाचं मी सांगत होतो की एवढ्या 100 वर्षामध्ये सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संबोधलं नाही गेलं आणि दोन्ही ठिकाणी लंडनमध्ये आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी US अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले गेलेले आहेत. एक हे म्हणजे लायब्ररी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये लायब्ररीच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि जी कमान आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीची, त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या त्या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. आता बघा, बुद्ध म्हणजे काय, खरं ज्ञान ज्यांना प्राप्त झालं आणि बाबासाहेबांना पण पुन्हा तेच म्हटलं गेलं, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. म्हणजे ज्ञान किती, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजीवन विद्यार्थी होते. म्हणजे 4 आणि 5 डिसेंबर 1956ला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध अँड हिज धम्म याच्यावर जे ग्रंथ लिहिला त्याचं फायनल त्यांनी ते चाळणी केली आणि टंकलेखनासाठी त्यांचा रटू नावाचा एक सहकारी होता, दिल्लीमध्ये राहत होते. तर त्या ठिकाणी त्यांनी ते पूर्ण केलं तो ग्रंथ. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्याव्यासंगी होते. आता आजची मुलं कसं झाले, थोडंसं शिक्षणापुरते शिकलं रट्टा लावून शिकलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की तुमच्या पायात चप्पल नसली तरी चालेल पण तुमच्या हातात पुस्तक असलं पाहिजे. तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगण्यासाठी आणि पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकण्यासाठी मदत करेल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी तर एवढा प्रेरणाचा स्रोत निर्माण केलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 तास अभ्यास करायचे. ही प्रेरणा आपण 21 तास नाही पण रोज डेली 2 तास तरी आपण अभ्यास केला तर आपल्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं. 21 तास आपण नाही करू शकत, आपण एवढी पराक्रमी नाही आहे, पण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं मी एवढं शिकलो, सहिष्णुता कशी असावी, माणसामध्ये संयम किती असावा. म्हणजे कुठलीही गोष्ट फेवरेबल नसताना, म्हणजे अगदी बालपणापासून सुरुवात झाली. 27 नोव्हेंबरला ज्या दिवशी पहिला दिवस होता, आता तो विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये गेले, पण उंबऱ्याच्या बाहेर राहून बाबासाहेब आंबेडकर शाळेत शिकायचे. आणि उंबऱ्याच्या बाहेर आतली जी मुलं होती त्यांना शिक्षणाची मुभा होती किंवा तत्कालीन कायद्यानुसार ते परवानगी होती, मान्यता प्राप्त होते. एकदा असंच त्या शाळेमध्ये इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनसाठी त्या शाळेवर आलेले होते. शाळेच्या आत बसणारी जी मुलं होती त्यांना प्रश्न विचारला त्या इन्स्पेक्शन करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी की बाबा हे प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचे उत्तर आतल्या विद्यार्थ्यांना येत नाही, पण बाहेरचा विद्यार्थी प्रत्येक वेळेस हात वर करतोय, तर काय भानगड आहे. तर ते बाहेर येतात आणि तुमचं नाव काय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5 वर्षाची बालक असताना त्यांना असं कुतूहल वाटतं, मला नाव विचारलंय, माझं नाव भीमराव आहे पण लाडाने मला भिवा म्हणतात. आणि मग तू बाहेर का बसतोय, मला माहीत नाही आहे, पण तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरे येतात, तुला आणखी एक शेवटचा प्रश्न विचारतो. म्हणून ते इन्स्पेक्शन करणारे जे इंग्रज अधिकारी विचारतात, तर भिवा तू सांग, पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, 5 वर्षाचं बालक, ते म्हणाले मला पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह हा कोणता मला माहीत नाही, परंतु मला आत्ता तहान लागलेली आहे, माझ्या वर्गामध्ये ठेवलेला तो कोपऱ्यातला पाण्याचा माठ आहे ना, तो या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा वाटतो, कारण का मला तहान लागलेली आहे. नो पिऊन नो वॉटर. म्हणजे जर शिपाई असेल तर मी त्यांच्याकडून पाणी मागून गोंधळीने पिऊ शकतो, आज शिपाई नाही, पण तो मला पाण्याचा माठ सगळ्या ग्रहापेक्षा दूरचा वाटतो. म्हणजे अशा प्रकारची प्रगल्भ बुद्धिमत्ता असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशामध्ये म्हणजे आता बघा, उंबरठ्याच्या बाहेर वर्गाच्या बाहेर राहून शिकणारा विद्यार्थी या देशाचं राज्यघटना निर्मिती करू शकतो. हे किती मोठं म्हणजे विरोधाभास जरी वाटला तरी किती मोठं विद्वान व्यक्तीचं काम आहे. आणि ह्या राज्यघटनेने आपल्याला सगळे अधिकार दिले. सगळे अधिकार म्हणजे जगातली पहिली राज्यघटना अशी आहे की जी मॅटर्निटी पेड तुम्हाला म्हणजे गरोदरपणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचा एवढा विचार केला की जी प्रसूत होणारी महिला आहे तिला प्रसूती रजा द्यायची, पण ती विनापगारी नाही, विनावेतन नाही, भरपगारी रजा देण्याची राज्यघटनेतली जगातला पहिला देश आहे भारत आहे. मग लंडनमध्ये नंतर अमेरिकेमध्ये याची म्हणजे रिपिटेशन करण्यात आलं. हे म्हणजे राज्यघटने त्यांच्या राज्यघटनेमध्ये त्यांनी बदल केले. किती महत्त्वाचा विचार आहे, किती दूरदृष्टीचं ठेवणारा हा महायुगपुरुष आहे. कारण कुपोषणाचं जे प्रमाण आहे, म्हणजे ज्या बालकाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग 6 महिने पाहिजे, 6 महिने जर ती आई त्याच्यासोबत राहिली तर ते चांगलं सदृढ बालक जन्माला येऊ शकतं. इतका छोटा छोटा विचार म्हणजे मोठा विचारपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला सदृढ करण्याचं काम फक्त फिजिकली, मेंटली, इकॉनॉमिकली, सोशली नाही आहे, राजकीयदृष्ट्यासुद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात म्हणजे या समाजामध्ये 3 रोग असतात. एक, दुसऱ्या देशाने एका दुसऱ्या देशावर साम्राज्य करणे म्हणजे पारतंत्र्यामध्ये आणणे. दुसरा रोग आहे की भेदभाव, अस्पृश्य म्हणजे काळा गोरा जे आपण भेदभाव करतो, एक दुसरा रोग. आणि तिसरा रोग आहे दारिद्र्य. म्हणजे दारिद्र्य म्हणजे फक्त ते आर्थिक दारिद्र्य नाही आहे, तुमचं सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक, राजकीय हे दारिद्र्यसुद्धा तुम्हाला धोक्यात आणू शकतात. हे 3 रोग आहेत. ह्या 3 रोगावर काम केलं तर खऱ्या अर्थाने आपलं राष्ट्र विकसित होऊ शकतं. ही धारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना निर्मिती करत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून हिंदू कोड बिल आणलं. हिंदू कोड बिलामध्ये सुद्धा महिलांच्या आरोग्याचा विचार केला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच म्हणतात जे तुमचं जागतिक आरोग्य संघटना म्हणतं, जे तुमचं मानव विकास निर्देशांक म्हणतं, ज्या समाजामध्ये महिला शिकल्या, महिला प्रगत झाल्या, तो देश प्रगत म्हणावा. म्हणजे अशा प्रकारची विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि म्हणून त्यांनी महिलांसाठी आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे राज्यघटनेचे शिल्पकार, पण शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918ला एक पुस्तक लिहिलं. त्यांनी म्हणजे एक बुकचं पब्लिकेशन केलं 1918ला. त्या पुस्तकाचं नाव स्मॉल अमेंडमेंट अँड रिमेडीज असं काहीतरी त्या पुस्तकाचं नाव आहे. त्यामध्ये शेतकऱ्यासाठी खूप सारा त्यांनी विचार मांडलेला आहे.
त्याच्यामध्ये 30 धरणं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पायी चालून सर्वेक्षण केलं. आताचं ते भाकरा लागल धरण असेल, वीज निर्मिती असेल, हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचं, जलसिंचनाचं 2050 पर्यंतचं नियोजन मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे. आता 2024 चालू आहे, अजून 25-26 वर्ष पुढचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. जिथं शेतकऱ्याला पाणी, वीज नाही मिळणार तिथं शेतकऱ्याचं कधीही भलं होऊ शकत नाही. शेतकरी म्हणजे आपला कृषीप्रधान देश आहे, तर शेतकऱ्यासाठी तुम्ही वीज द्या, पाणी द्या, तरच, किंवा बंदिस्ती वगैरे अशा प्रकारच्या बऱ्याच संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आहे, जे आता स्वामीनाथन आयोगसुद्धा तेच सांगतं. मग तीच संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. नुसतं राज्यघटना नाही दिली, शेतकऱ्यांसाठी सुद्धा, कामगारांसाठी सुद्धा, मजूर लोकांसाठी सुद्धा पहिले मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे अशा किती वेगवेगळ्या विषयामध्ये म्हणजे 32 पदव्या ज्यांनी घेतल्या, 64 विषयामध्ये जे निष्णात होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी त्यांचा शेवटचा 4 वर्षे जो आयुष्याची शेवटची आहे खूप म्हणजे कठीण गेली. त्यांना डायबिटीस होता. दिल्लीमध्ये असताना खऱ्या अर्थाने डॉक्टर सविता म्हणजे माई या डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा त्यांना खूप फायदा झाला. आणि त्यांचे एक डॉक्टर होते, डॉक्टर मालवणकर, सतत नेहमी सोबत राहायचे. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना चांगलं शेवटचं आयुष्य लाभलं, किंवा त्यांच्या प्रकृतीमध्ये किंवा दीर्घायुष्यामध्ये खऱ्या अर्थाने मदत झाली असं डॉक्टर बाबासाहेब स्वतःहून म्हणतात. यांच्या दोघांमुळं, माईच्या वैद्यकीय नॉलेजमुळे आणि मालवणकरामुळे खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी खूप सारा आयुष्याचा चांगला शेवटचा टप्पा, कारण माणसाला मृत्यू मला कधीही येऊ शकतो असं ते नेहमी सांगत असत. आणि शेवटी 6 डिसेंबर 1956ला त्यांना महापरिनिर्वाण, म्हणजे तुम्हाला सांगितलं, ज्याला जे महापुरुष असतात, युग पुरुष असतात, त्यांची जी कर्म असतात आयुष्यामध्ये सर्व करून झालेली असतात, कुठलंही कर्म त्यांचं शिल्लक नाही आहे. तशाच प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं स्वप्न होतं संस्कृत शिकण्याचं, तेही शिकून झालं होतं. लालबहादूर शास्त्रीसोबत राज्यघटनेचं जे मसुदा तयार केला त्यावेळेस शेवटचं त्यांचं राज्यसभेतलं संभाषण होतं, संस्कृत भाषेमधलं होतं. म्हणजे आणि शेवटचं बुद्ध अँड हिज धम्म ही ग्रंथनिर्मिती असेल. आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारासाठी त्यांनी 16 ऑक्टोबर 1956ला 5 लाख अनुयायासोबत दीक्षाभूमी नागपूर येथे म्हणजे अनुयायाचा दीक्षा घेतली, बौद्ध धर्म स्वीकारला. आणि 6 डिसेंबरला सुद्धा 7 डिसेंबरला ज्यावेळेस अंत्यविधी होता, 1 लाख अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे अभिवादनासाठी 1 लाख अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला किंवा धम्म आपलासा केला. तर हे सगळं धम्म म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, खरं ज्ञान. आणि डॉक्टर बाबासाहेब 2500 वर्षाने एक युगपुरुष निर्माण होतो, आणि तो सुद्धा हे सिद्ध करतो की नॉलेज ऑफ सिम्बल म्हणजे प्रज्ञाशूर्य आपण म्हणू शकतो. आणि खरं आहे, एवढ्या गुलामगिरीतून, एवढ्या अन्याय हाल अपेष्टा सहन करून विद्यार्थी दशा कशी असावी आणि विद्यार्थ्यांनी किती शिकावं, किती कष्ट करावं, ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने घेण्यासारखी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी कधीच एवढं पाठबळ असताना टोकाची भूमिका किंवा पेटवापेटीची भाषा कधीच केलेली नाही आहे. किती संयम ठेवला, कधीच नाही. आजकालचे नेतेमंडळी 4 लोक पुढे झालं तर बोटवर करू, हे अमुक करू तमुक करू म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांकडनं हे खूप घेण्यासारखं आहे. एवढं पोटेन्शियल असताना, एवढा समाज त्यांच्यावर प्रेम करत असताना बाबासाहेबांनी कुठेही विध्वंसक वक्तव्य केलं असं इतिहासाच्या एकाही पानावर, एकाही ओळीमध्ये, एकाही शब्दात, एकाही अक्षरात असा इतिहास नाही आहे. म्हणून ही लोक मोठी असतात, महापुरुष असतात. आणि खऱ्या अर्थाने महापुरुषाचा महापरिनिर्वाण दिन पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करतो आहे, अभिवादन करतो आहे. महापुरुष कधीच मरत नसतात, ते विचाराने कायम आपल्यामध्ये अविरतपणे चिरंतन आपल्यासोबत विचाराने कायम असतात. त्यामुळं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एवढंच सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपल्या स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून 4 मुलं मिली तरी त्यांनी शिक्षण सोडून घरी आले नाही, शोक करत बसले नाही. कारण माझा समाज महत्त्वाचा त्यांना वाटला, देश महत्त्वाचा वाटला. देशप्रेमासाठी, राष्ट्रासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झगडले, झुंजले, त्यांचा ध्येय झिजला. आणि शेवटी 6 डिसेंबर 1956 साली त्यांनी ध्येय ठेवला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्षात निसर्गाला सुद्धा आव्हान केलं. कारण का एवढा संघर्ष बघितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, सूर्याला उद्देशून म्हणतात, निसर्गाला उद्देशून म्हणतात, हे सूर्या तू तिथला सूर्य, हे सूर्या तू वरचा तिथला सूर्य.
मी इथला सूर्य, तू ताऱ्यानंच प्रकाशित कर, मी इथल्या साऱ्यानं प्रकाशित की, असं या जगाला प्रकाशित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून जोपर्यंत सर म्हणाले मानवजात, ठाकरे सर म्हणाले मानवजात असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध विचार असतील, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि बुद्धांचे विचार असतील, तोपर्यंत हे चंद्र तारेसुद्धा सुरक्षित आहेत असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांना त्यांचे विचार घेऊया, विचार कायम स्मरणात ठेवूया, हीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असेल असं वाटतं. आणि तुम्ही मला छान ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही धन्यवाद देतो. महाविद्यालयाने मला या ठिकाणी मान सन्मान केला, बोलवलं, पुन्हा बोलण्याची मला तुमच्याशी हितगुज साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल महाविद्यालयाचे गमे सरांचे व सहकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावन समर्थीस अभिवादन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन साजरा करतो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले माझे मार्गदर्शक, ज्यांची सदैव प्रेरणा या येवलेकरांना आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेले आणि ज्यांना जे अपत्यहीन आहे त्यांना अपत्य लाभावं व्हावं यासाठी आपल्या ज्ञानाचा नेहमी उपयोग करणारे आमचे मार्गदर्शक, या महाविद्यालयावरती विशेष प्रेम असणारे आदरणीय डॉक्टर सुरेश कांबळे सर, व्यासपीठावरती उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिसागर सर, आदरणीय ठाकरे सर, आदरणीय भंडारे सर, समोर उपस्थित सर्व प्राध्यापक आणि या छोटेखाटे कार्यक्रमासाठी उपस्थित माझे लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सरांनी जी माहिती दिलेली आहे ती अतिशय मोलाची आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जो माणूस आयुष्यभर हातामध्ये पुस्तक घेतो, त्याचं चिंतन मनन करतो, त्याचं आयुष्य तर वाढतं, परंतु त्याच्या ज्ञानाच्या आणि विचाराच्या ज्या कक्षा आहेत त्या नेहमी रुंदावत जातात आणि त्याला जगण्याचं एक छानसं बळ त्याला प्राप्त होतं. आज आपण बघतो आहोत की समाज कुठल्या दिशेने वाटचाल करतो आहे. सरांनी दिलेले जे उदाहरणं आहे ते अतिशय महत्त्वाची आहे. 13 ऑक्टोबर 1935 रोजी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याच येवला भूमीमध्ये मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचं सुद्धा आपण चिंता करणं गरजेचं आहे. कारण धर्म हा आपल्याला जगण्याचं बळ देतो, परंतु त्या एखाद्या धर्मामधल्या ज्या रूढी आहे, परंपरा आहे, त्या जर आपल्याला जगण्याला जर अडसर होत असतील तर त्याचा विचार केला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना माहिती असेल की जर आपल्या येवला नगरपालिकेमध्ये जे दस्तऐवज आज उपलब्ध आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा येवल्यामध्ये आले तेव्हा त्यांचा हा जो कार्यक्रम झाला त्याचा खर्च कोणी करावा, कसा करावा, याचे सगळे दस्तऐवज उपलब्ध आहे. आणि मग अतिशय परंपरावादी असलेल्या या शहरामध्ये सुद्धा एक धर्माचा वेगळा विचार आणि जगण्याचा वेगळा विचार या महामानवाने आपल्याला दिलेला आहे. मी विद्यार्थ्यांना इथे नक्की आव्हान करेल की 1999 गोविंदभाई श्रॉफ हे आपल्या येवला महाविद्यालयामध्ये आले होते आणि पूर्वीचे जे प्राध्यापक आहे जे आज आपल्यामध्ये दोघेही नाहीत, त्यामध्ये रणजित परदेशी असतील आणि गुतू पाटील सर यांनी येवला तालुका जो ज्याला आपण काय म्हणतो जो संग्राम आहे, येवला तालुका ज्या लोकांमुळे ओळखला जातो त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा ज्यांना हुतात्म्य प्राप्त झालेलं आहे, येवल्यामध्ये ज्या पुरोगामी चळवळी सुरू झालेल्या आहेत, तो येवल्याचा राजकीय सामाजिक इतिहास आपल्या उन्मेष नियतकालिकामधून मांडलेला आहे. त्याचं नाव येवला तालुका स्वातंत्र्य चळवळ विशेषांक. मी विद्यार्थ्यांना या प्रसंगी नक्की आव्हान करेल की आपण सगळ्यांनी हा अंक आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. आणि सांगायला मला मोठा आनंद वाटतो की औरंगाबाद येथील म्हणजे आताचे संभाजीनगरचे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आपला हा जो अंक आहे त्याचं पुस्तक छापलं गेलं विद्यापीठाच्या वतीने, आणि संपूर्ण विद्यापीठामध्ये जे काही सिलेबस आहे त्यामध्ये आपल्या या उन्मेष नियतकालिकातील जे महत्त्वाचे लेख आहेत त्यांचा समावेश करण्यात आला. ही गोष्ट मी यासाठी तुम्हाला सांगतो आहे की आपल्या जवळ एवढ्या सगळ्या घटना घडतात, परंतु आपला इतिहास आपण जाणून घेत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत तुकारामांचा सुद्धा खूप प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती होता. म्हणजे तुम्ही जर जे मूकनायक आणि मूकनायकसारखं जे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवत होते त्याच्या हेडलाईन ज्या होत्या त्याच्या खाली तुकारामांचे अभंग ते छापत होते. कारण पुरोगामित्वाची जी चळवळ आहे ती महाराष्ट्रामध्ये जशी असं म्हटलं जातं की मराठी संतांनी सामाजिक लोकशाही या महाराष्ट्रामध्ये रुजवली आणि लोकशाहीचा उगम ज्यांनी केला ते त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जेव्हा एखाद्या देशाचं संविधान लिहायचं आहे, घटना लिहायची आहे, हा मोठा चॅलेंजिंग टास्क होता. परंतु सगळ्या देशातील इतर देशांच्या घटनांचा अभ्यास करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होतं की भारतामध्ये विविधता आहे, भारतामध्ये अनेक धर्माची लोक राहतात आणि मग सर्वांना समान न्याय समान हक्क कसे मिळतील याचा विचार करून त्यांनी या भारतीय संविधानाची रचना केलेली आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना आव्हान करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ 30 ते 35 हजार ग्रंथ होते. आपण विचार करा, ते केवळ ग्रंथ नव्हते तर त्याचं वाचनही सरांनी आता उल्लेख केला की 21 तास ते वाचन करत होते. मग आपण थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आज आपल्याला जे अधिकार मिळालेले आहे, जे आपल्याला हक्क मिळालेले आहे ते केवळ भारतीय संविधानामुळे मिळालेले आहे. त्यामुळे या भारताची लोकशाही आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकशाहीची किंमत वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जो प्रभाव आहे तो नेहमी आपल्यामध्ये सातत्याने ठेवावा लागेल आणि त्यातून तुम्हाला आत्मभान निर्माण करावं लागेल. म्हणून शिका, संघटित व्हा हा जो मंत्र आहे हा आयुष्यभर आपण लक्षात घेतला पाहिजे. द रिडल्स इन हिंदुइझम असतील किंवा इतरही भारतीय धर्माविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली चिकित्सा असेल किंवा या समाजाचा विचार करत त्यांनी केलेले जे लढे आहेत त्याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणजे तुम्ही चौदार तळ्यावरती गेलात तर तिथल्या कोनशिला जर बघितलं तर खरंच आजही आपल्याला असं वाटतं की आपण खरंच माणूस आहोत का. कारण माणूस जर माणसाला वागणूक माणसासारखी देत नसेल तर याच्यासारखी चुकीची गोष्ट नाही असं मला वाटतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची उमेद दिली आणि मग 6 डिसेंबर 1956 नंतर महापरिनिर्वाण दिनानंतर 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये एक दलित चळवळ सुरू झाली, दलित साहित्य निर्माण झालं आणि त्यातून जे काही लेखन झालं त्या लेखनामधूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी अभिवादन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. अनेक कवींनी, अनेक लेखकांनी. म्हणजे लेखनसुद्धा एका विशिष्ट वर्गाच्या हातात जेव्हा होतं तेव्हा सर्वसामान्य माणसाला ताठमानेने जगता यावं, त्याला स्वतःचे विचार मांडता यावेत, त्याला आपलं दुःख समाजापुढे मांडता यावं, या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या त्या केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती कितीही आपण बोललो तरी त्यांच्या कार्याचा आपल्याला पूर्ण उजाळा करता येईल असं मला वाटत नाही. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहे. म्हणजे एक त्यांची लहानपणची मी आठवण सांगतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर म्हणजे एक 10 बाय 10ची झोपडी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्ही येदी फडक्यांचं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं तर त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की लहानपणी ते अतिशय ॲक्टिव्ह होते. म्हणजे धुडगूस घालायचे आणि सुरपारंब्याचा खेळ माहिती आहे तुम्हाला की ते सुरपारंब्यांमध्ये सुद्धा अतिशय पारंगत होते. झाडावरती चढणं, तिथे घराजवळ एक उकेडावं त्याच्यात उडी मारायचे. तेव्हा लेखकाने असं म्हटलेलं आहे, या मुलाकडे पाहून जर कोणी असं म्हटलं असतं की हाच मुलगा पुढे भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार राहणार आहे तर कुणालाही विश्वास बसला नसता. एवढं ते स्वतः बालपणापासून ॲक्टिव्ह होते.
पुढे लेखन असेल, वाचन असेल, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, अनेक पदव्या, म्हणजे खरं तर तेव्हा 7 समुद्रापलीकडे जाऊन एखादी पदवी मिळवणं, इंग्लंडमध्ये जाणं, अमेरिकेत जाणं, या गोष्टी दुरापास्त होत्या. अशा काळातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टी मिळवल्या. ते ज्ञानाचा एक महासागर होते आणि त्यांनी जी काही ही सगळी निर्मिती केलेली आहे ज्ञानाची, त्यांच्या ग्रंथसंपदा ही ज्ञानाची निर्मिती आहे. त्यामुळे मी तुम्हाला आव्हान करते, आपल्या ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावरती आणि त्यांनी स्वतः लिहिलेले काही ग्रंथ उपलब्ध आहे. अनेक समीक्षकांचे समीक्षा ग्रंथ उपलब्ध आहे. दलित लिटरेचरचे अनेक पुस्तकं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेल की आपण या निमित्ताने वाचन केलं पाहिजे आणि हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल असा मला विश्वास आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो, आदरांजली अर्पण करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.